फुल इनिंग किंवा सोबत आक्रमक गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून जरूर दैसरमध्ये आदित्य पाटीलला आपण पाहतोय. पुढील चेंडू सर्वेशकडनं एज घेऊन बॉल ऑन साईडला व्यवस्थित बॉल बॅटचं कनेक्शन पाहायला मिळत नाही. सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. नुकत्याच जी लिलाव प्रक्रिया ऑक्शन प्रक्रिया आपण पार केली अर्थात सोलागाव प्रीमियर लीग 23 तारखेला तो रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. तिथे या खेळाडूची देखील नियुक्ती आपल्याला पाहायला मिळेल. तोच होम. फुल्लेंचा चेंडू खराब होता त्यावरती प्रहार केलाय. बॉल आउट ऑफ द पार. आला दमदार हिट. षटकार. हा चेंडू जास्त उंच आहे की खाली आता ते तिसरे पंच पाहतील. तर वेळ 16 सुरुवात झाली होती त्यानंतर ह्या आणखी 7 जोडल्या जातील. अर्थात 23 या अंकावरती धावफलक झेपावत असताना त्या अर्थातच आदिती 11 गावदेवी दहिसरचं सध्या तरी पिसारवे गाव एंडकडनं ओम सज्ज झालाय. पहिला खराब बॉल फ्री हिट. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेला तितकाच लांब. अनदर वन बिग हिट. वन मोर हिट. षटकार. षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती इनएक्सपिरियन्स रुपेश पाटीलला आपण पाहतोय. 5 षटक आणि 5 गोलंदाज या स्पर्धेचा नियम आहे. फुल्लेंचा पहिला चेंडू समोर हॅमट करण्याचा प्रयत्न. फटका लाजवाब. टायमिंग साधलंय. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्यावरती आक्रमण. बॉल सीमा पार आलाय. षटकार. समोर आदित्य पाटील. फुल टॉस पुन्हा टर्न केला ऑन साइडला. फायदा उचलला एका टप्प्यावरती. बाउंड्री लाईन पार. आला आणखी एक देखणा रुबाबदार चौकार. आणि एक खेळी आपण पाहिली होती किशोर पोरजी यांची देखील. फुल टॉस पुन्हा प्रहार केलाय. ओव्हर्स दी कव्हर रेट खेळतायत आणि बॉल सीमारेषा पार. फ्लॅट अँड फ्युरियस. षटकार. तर याच दरम्यान आमचे व्हिडिओग्राफर कस्तुबजी भोईर आणि त्यांच्या सौम्य तुम्ही पाहताय बच्चा भोईर आणि शुभागमन रेखांत तुरबेगावचे आमचे मान्यवर आहेत. दोन्ही मान्यवर सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. गावदेवी चषक. तसेच आमचे नाता शेठ म्हात्रे आणि सुरेश शेठ म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पहिला चेंडू सौरभचा भरपूर उंच. क्षेत्ररक्षक आहे पाहतोय. बनेल दर्शक त्याच्या डोक्यावर. चेंडू फ्लाय. सीमारेषा पार. आणखीन एक उत्तुंग षटकार. बॅटिंग. फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये अद्भुतासारखा दिसतोय तो आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस ऑन सेटला टर्न करण्याचा प्रयत्न. एज घेऊन बॉल मागे. फाईन लेगला सीमारेषा पार. दणदण करत आला आणखी एक चौकार. दरम्यान अरुणजी म्हात्रे आणि त्यांच्या समेत गुरुदादा म्हात्रे यांचे शुभागमन या ठिकाणी होत असताना दोन्ही मान्यवरांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. खर तर ह्या क्रीडांगणाचे आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि तेच आपण गोलंदाज त्यांना टार्गेट केलंय. इथे देखील स्क्वेअर कट. बॉल पुन्हा थर्ड मॅनला. आता ऋतिकला बीट केलाय. बॉल लाईन सीमारेषा पार. आणखीन एक दुसरा चौकार. राहुल पाटीलला आपण पाहतोय. ओव्हर द विकेटनं सौरभचा पुढील बॉल. प्रहार करायचा होता. व्यवस्थित चेंडू बॅटचं कनेक्शन नाही. या मिड विकेटच्या क्षेत्रात बॉल चाललाय. सिंगल पूर्ण झाली आहे. 13 वरती. पहिला चेंडू इथे देखील गॅप मध्ये चालला. बॉल सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आदित्य पाटील मॅन फ्रॉम दैसरच्या नावावरती.